पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची पुरे आजी चोरी केली खरे। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे आदिगुरु तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आध्यात्मिक गुरु श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा अभंग नसून चार चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडला विठाला। कीर्तन सेवेसाठी काल्याच्या सेवेसाठी चारच चरणाचा अभंग का मी निवडला त्याचं एकमेव कारण असे, बहुतांशी महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे या परंपरेमध्ये बहुतांशी प्रत्येक कीर्तनकार चारच चरणाचा अभंग कीर्तनासाठी घेतात। एकानं मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही प्रत्येक वेळी कीर्तनासाठी चारच चरणाचा अभंग का घेता? त्यावेळेला मी एका वाक्यात उत्तर दिलं, कलियुगामध्ये 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 दोन चरणाची माणसं नीट वागानात नीट वर्तन करीना, म्हणून त्या काळामध्ये साधू संतांनी चार चरणाच्या अभंगाची व्यवस्था केली विठाला। सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्प असा परिहार देणं अत्यंत गरजेचा महत्वाचा तो म्हणजे असा, अखिल गुणनिधान आकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पद्रू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने, भगवान श्री ओंकार भगवंताच्या कृपेने, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपरा जगद्गुरु श्री संत तुकोपरा आदी करून सकल संतांच्या तथा स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन ब्रह्मतेज वैकुंठवासी विठ्ठल बाबा शुभनगिरीकर तथा स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वैकुंठवासी बाबाराव महाराज किर्लेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तथा समस्त ग्रामस्थ मंडळी किरला किंबहुना खंदारे पाटील परिवार यांच्या आयोजनाने या ठिकाणी 2 दिवसीय कीर्तन महोत्सव ठेवण्यामध्ये आला। त्याचं निमित्त कारण असं आहे, भगवान शिवजींच्या भगवान श्री ओंकारेश्वराच्या मंदिराच्या कलशारोहणानिमित्त ही 2 दिवसाची आपल्याला पर्वणी लाभली। खरं म्हणजे ज्यांचा कलशारोहण सोहळा आहे आणि ज्यांच्या हस्ते झाला ते श्री हरिभक्ती पारायण प्रातस्मरणीय गुरुवर्य भगवान बाबा शेलूकर, म्हणून खरं म्हणजे वय नसताना सुद्धा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या किंबहुना उपकारासाठी केले हे उपाय तेने विन काय चाडा आम्हा बुडत हे जन न देखवे डोळा, हे डोळ्याने देखवत नाही म्हणून तिथून इथपर्यंत प्रवास करून एक मुक्कामही केला आणि त्यांच्या हाताने कलशारोहण सोहळा झाला। म्हणून बाबासाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा। त्यानंतर थोडंसं महत्व मी आपल्याला सांगून जाईल, कळस ब्रह्मचार्याच्याच हाताना का बसवायचा आणि कळसाला लेकी बाळीचेच पैसे का, ह्याचे दोन्ही उत्तर मी तुम्हाला सांगून पुढे जातो विठाला। ज्यांच्या जीवनामध्ये त्याग ओतपोत भरलेला आहे किंवा ज्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे अशा ब्रह्मचार्याच्या हातानेच कलश स्थापना होती किंवा संन्यासाच्या हाताने होती का, त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे म्हणून त्यांच्या हाताने। म्हणून पहा तुम्ही, कळसाला जे आपण दान घेतो ते लेकी बाळीचं असतं, मग लेकी बाळीचंच का कळसाला दान? त्याचं कारण असे, प्रत्येक लेकी बाळीच्या जीवनामध्ये किती त्याग आहे जरा डोळ्याच्या पुढे चित्र आणा। लग्नाच्या अगोदर तिचं नाव, मग तिच्या बापाचं नाव, मग तिच्या बापाचं आडनाव, राहायला घर तिच्या बापाचं, खायला ती कुठं बापाच्याच घरी। पण एकदा लग्न झालं की आता ती इकडला सगळा त्याग करते। आता लग्न झालं तिचं नाव तेही बदलून टाकतात तिकडे गेल्याच्या नंतर, मग धरा तिचं नाव, आता बापाचं नाव काढल्या जातं आणि नवऱ्याचं नाव जोडल्या जातं, बापाचं नाव काढल्या जातं आणि तिकडलं नाव जोडल्या जातं, म्हणजे सगळा बदल होतो। म्हणजे लेकी बाळीच्या जीवनामध्ये त्याग असतो आणि ज्यांच्याकडे त्याग आहे त्यांचंच दान कळसासाठी असतं। दुसरी महत्वाची गोष्ट, ब्रह्मचार्याच्याच हाताना कळस का बसवायचा, तर विनोदानं शांती ब्रह्मश्री
मारुती बाबा कुरेकर म्हणतात किंवा श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य चंद्रशेखर महाराज विनोदाना सांगत असतात, ब्रह्मचार्याच्या हातानेच का कलश स्थापना करायची. एखाद्या वेळेला ब्रह्मचारी मंदिरावर कलश स्थापनेसाठी गेला आणि कदाचित वरून पडून मेला तर त्याची तक्रार कोणी पोलीस स्टेशन पर्यंत येत नाही का. त्याच्या मागणं पुढं फुफुटा उड, हे मी सांगत नाही, जे गुरुमुखातून ऐकले पण आहे का. त्याचा अर्थ तसा नाही, त्यांच्या जीवनामध्ये त्याग ओतपोत भरलेला आहे. तसं प्रातस्मरणीय भगवान बाबा या ठिकाणी 2 दिवसापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. खरोखर त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे म्हणून त्यांच्या हाताने कलशारोहण झालं आणि या कळसाला लेकीवाळीने सुद्धा हातभार लावला. म्हणून या दोघांसाठी पुनश्च एकदा टाळी वाजवा. आता आहे का, आपल्याला कीर्तन काही फार वेळ करायचं नाही. आजचं कीर्तन म्हणजे शनिवारची शाळा. कोणती शाळा? शनिवारची शाळा. इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याने 2 दशेमध्ये जे चरित्र केलेलं आहे, ये दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता हे. म्हणून आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगावरती चिंतन करून 1-2 लीला बघायच्या आणि कीर्तन सोडायचं. त्यामुळे तुम्ही आता जसे बसलेले आहात तसे 1 तास बसा. आता जर तुमचं वर्णन करायचं ठरलं तर नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखे तुमचे चेहरे, पण माईच्याने तुम्ही का मधूनच सूर्यफुला झाले की मी जे विठ्ठल करी. लक्षात आलं का? तुम्ही झोपले नाही ना? हा, मग आहे का, ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचे. म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे. इतर कीर्तनामध्ये सांगितल्या जातं भक्ती ज्ञान वैराग्य. इतर कीर्तनाचा विधी कसा आहे? भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेमी भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि आज मात्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा आपल्याला उच्चार करायचा. विठाला त्या अगोदर ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर 2 शब्द बोलू शकतो ते श्री गुरु ब्रह्मलीन ब्रह्मते स्वानंद सुखनवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा शिवणगिरीकर तथा प्रातस्मरणीय गुरुवर्य गोविंद महाराज भाऊ शिवणगिरीकर तथा वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची या गुरुवर्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. तुम्हा श्रोते सज्जन मायबापा चरणी विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे या ठिकाणी ज्यांनी आतापर्यंत अनेक जणांना वाजवले, म्हणजे कीर्तनकाराला नाही, पकवादाची साथ केली कीर्तनाला, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य विनायक महाराज तळेकर ते हे आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी चाल गायली आमचे मामाश्री भाऊसाहेब महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी चाल पाठीमागं गायली असे श्री हरिभक्तीपरायण आमचे विष्णू महाराज. खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये एवढी गायक आणि भजनी मंडळी आहे. नाही तर गावोगावी, आता मी विदर्भामध्ये शिवरात्रीला कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर मी अभंग घेतला, शिव भोळा चक्रवर्ती. मागचं म्हणणारं बहिर होतं आणि पुढं चाल म्हणणारं धोरणात होतं. पुढचं म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती, मागचं म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती, पुढचं म्हणलं त्याचे पाय माझे चिती, मागचं म्हणलं त्याची माया मही चुलती. तितका खेळीच केलेला आहे गीत नाही. इथं एक एकावनी बळी. आता विष्णुपंत किती सुंदर आवाज आहे. एक सांगू का, आता हे आम्ही महाराष्ट्रभर 4 राज्यामध्ये फिरतो मी एका वर्षात. असे लहान लहान आमच्या संस्थेतले असे मुलं बघितले ना, कोणाला वाटतं बाई 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 काय मुलगा गा, तू असाच आपल्या पोटी यावा गाणारा. म्हणजे मुलगा आपल्या पोटी कसा यावा, कसा यावा गाणारा. पण आपलं तेवढं प्रारब्ध सुकृत चांगलं नसतं. प्रमाण सांगेल मी आपल्याला. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा धोंडा उभा ठाके. म्हणजे प्रत्येक माऊलीला वाटते असं एखादा विद्यार्थी गायला ना गोड किंवा टासात मुलगा यावा आपल्या पोटी गाणारा. पण इमानदारीनं सांगतो तो येत नाही गाणारा. मग कसा येतो तर पिणारा. प्रमाण सांगितलं मी तुम्हाला. काय? मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा धोंडा उभा ठाके. म्हणून आपलं किर्ला गाव हे भाग्यवान गाव.
या गावामध्ये अनेक भजनी मंडळी तयार आहे. विठाला या ठिकाणी गुरुवर्य भाऊ पुढे बसलेले आहेत. खरं म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे वाटोळीतला दिवा, पण वाटोळीत सुद्धा दिवा लावायचं सामर्थ्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं ते गुरुवर्य भाऊ. विठाला आजचं जे कीर्तन आहे हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. म्हणून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, 1 महिन्याचा कार्यक्रम असू द्या, 3 महिन्याचा असू द्या, 4 महिन्याचा असू द्या, वर्षाचा असू द्या, त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. त्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्णत्व नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेला एखादं मंदिर बांधलं. आता खंदारे परिवारानेही ओंकारेश्वर भगवंताचं मंदिर बांधलेलं आहे. आतापर्यंत त्या मंदिराला पूर्णत्व प्राप्त झालेलं नव्हतं. आतापर्यंत तुम्ही भगवान परमात्म्याची ज्योतिर्मय लिंगाची त्या ठिकाणी स्थापना केली, मंदिर उभारलं विधिवत, पण कलश स्थापना केली नाही. तोपर्यंत ते मंदिर अपूर्ण होतं. बाप झोपले का? नाही, हायच जागी. तोपर्यंत मंदिर कसं होतं? अपूर्ण होतं. मग मंदिराला पूर्णत्व केव्हा प्राप्त झालं? देवळाचा कामा कळसू ज्या वेळेला कलश स्थापना होते, मंदिरावर कळस चढतो, त्यावेळेला म्हणायचं मंदिर आता पूर्ण झालं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थामध्ये पूर्णता आहे आणि प्रपंचामध्ये अपूर्णता आहे. मला एक सांगा, तुम्ही एखाद्याला 1 मजली बिल्डिंग बांधली तरी ते गजवरी काढून ठेवतं, पुन्हा दुसरा मजला, मग तिसरा, चौथा, त्याला कळस आहे? पूर्णता आहे का? संसरती येती संसार. ज्या प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतो तो सारखा भ्रमण करीत राहतो, सारखा सरकत राहतो. हे जन्म मरण जे आपलं हे काय आहे? सरक नाही. हा जन्म झाला की पुन्हा मरण, पुन्हा मरण झाले की पुन्हा जन्म, ही चक्र आहे. म्हणून या प्रपंचामध्ये आतापर्यंत कोणाला पूर्णत्व प्राप्त करता आलं नाही. आपल्याकडे काहीच नाही. राजा रावणाकडे किती संपत्ती होती? कोटी घरे जिथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. आपल्या घराला एखादी सोन्याची वीट आहे का? घरात किलो 2 किलो सोनं आहे. अहो, बऱ्याच जण ह्याचं बाजारच्या मंगळसूत्रावर आले तरी माणसं एकमेकाला नीट बोलत नाहीत. राजा रावणाकडे शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर सोन्याची होते, 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू होते. आणि त्या रावणाने या प्रपंचामध्ये जीवन जगत असताना 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. 1, स्वर्गाला शिडी लावीन, खारा समुद्र गोड करील, आणि सोन्याला सुगंध आला का, खारा समुद्र गोड झाला का, स्वर्गाला शिडी लागली का. जर रावणाला जमलं नाही तर मला असं वाटतंय 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणाऱ्या माणसांना डोकं चालवायचं नाही. विठाला काल्याच्या कीर्तनाने होते. म्हणजे काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. विठाला काला 3 पद्धतीने आपल्याला सांगितला जातो. 1, ज्ञानाचा काला. म्हणून मला असं वाटतंय की किर्लेकरांना जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला सांगण्यात मजा नाही. का माहितीये का? कारण त्यांच्याकडे ऐका, परमार्थ कुठपर्यंत करायचा? परमार्थ तिथपर्यंत करायचा की आता तुका म्हणे वाचा राहिली, जिथं बोलणं थांबलं ऐकीन. एक सांगू का? डोळ्याचं पाहणं थांबलं, कानाचं ऐकणं थांबलं, स्पर्श कळायचा सगळं थांबलं. आता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. आता तुम्ही तिथं काय करणार? विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, 4थीयाचे ठाई आता काहीच करणे नाही. आता तुम्हाला काय करायचं शिल्लक? काहीच करायचं शिल्लक नाही. बरोबर आहे? मग ऐका ना, आम्ही त्याच्या थोडेसे विरोधात म्हणजे मी वैयक्तिक, जिथं काहीच करणं शिल्लक राहत नाही, मला असं वाटतंय ते आपलपोटेपणा झाला.
स्वार्थीपणा झाला. तिथं काहीच करणं शक्य नाही. श्रीमद भागवतामध्ये कथा आहे ती सांगून वेळ घेत नाही, पण ऐका. जगद्गुरु तुकोबरायाचं प्रमाण मी आपल्याला सांगेन. अहो एकदा आपली वृत्ती तिनं ब्रह्माकार धारण केला म्हणजे आता जीव जीव नाही आणि शिव शिव नाही, दोन्ही एक झाले म्हणल्याच्या नंतर तिथं भजन आहे का, देवपूजा आहे का, वारी आहे का, नामस्मरण आहे का, काहीच नाही. जिथं वाचा खुंटीत राहिली, बोलायचा संबंधच येत नाही, तिथं भजन कशाचं आलं. तुकाराम महाराज म्हणले देवा ही आपल्याला चालणार नाही. मी त्याच्या विरोधात आहे. म्हणले महाराज नेमकं तुमचं मत सांगा. त्यांनी सांगितलं मी भक्त तू देव आयशे करी. ते म्हणले कस काय. ते म्हणले जिथं भजन नाही तिथं जीवन जगण्यात मजाच येत नाही. म्हणून एखाद्या वेळेला एवढं गाढ गर्भवासाचं दुःख जरी आम्हाला भोगायचं काम पडलं ना तरी चालन, पण आम्ही मात्र ब्रह्मसुखाचा आनंद नुसता भोगायला तयार नाही. उलट न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज हुशार का आपण महाराज हे शब्द मी माझे सांगायलो का भाऊचे येत का बाबाचे येत कुणाचे येत तुकोबरायांचे. मग तुकोबराय म्हणले गोजिरे सगुण रूप पुरे. याचा अर्थ असा नाही ब्रह्मज्ञान तिथपर्यंत ठीक आहे. कुठपर्यंत ठीक आहे. आपला असं झालंय परोक्ष ज्ञान आपल्याला झालं की आपल्याला असं वाटायला आपल्याला अपरोक्ष साक्षात्कार झाला. अरे मी ब्रह्म हे एवढं कळणं याला कळणं म्हणू नये. मी ब्रह्म कळून जन नोहे हा अवघा जनार्दन असं कळण्याला महत्व आहे. विठाला म्हणून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि लाही आणि दहीचा काला, 3 पद्धतीचे काले आहेत. मग काला करीत असताना नेमका हा काला होतो कुठं. विशेष हा लाभ संत संगी, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हो विशेष लाभ संत संगे, हो विशेष लाभ संत संगे. तुका म्हणे काला काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. मग या काल्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी कधी कधी देवाकडे करुणा भागली. महाराज रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा इवायाचे पवाडे नाही गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. अरे जिथं भगवान परमात्मा ज्या वैकुंठामध्ये वास्तव्य करतो आपण 4 प्रकारच्या मुक्त्या पाहतो का नाही. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या एवढे जवळ आहेत. ते देवते संत इथं लावायचं नाही. आपलं असं झालंय नेमके आपल्याला अभंग कोण्या काळातले याचाही अंदाजा नसतो. हो मला एकानं परवाला प्रश्न विचारला, महाराज तुमचे महाराज असं म्हणले जेथे करावे कीर्तन तेथे अन्न सेवावे देती घेती. म्हणलं तू एकांतात भेट मला.
मग मी तुला सांगतो, चांगला माळकरी माणूस हा. अहो अभंग जसे जसे महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आले तसे तसे महाराजांच्या मुखातून अभंग बाहेर पडलेले आहेत. म्हणून अभंगाचा अर्थ आपल्याला कळेलच असं नाही. आणि जर कळत असेल तर मला असं वाटतं त्यांना समजायचं आपल्यावर श्री गुरुची कृपा आहे. काय प्रपंच चांगला व्हावा असं ज्याला वाटतं त्याच्या जीवनामध्ये मायबापाचा आशीर्वाद कृपा लागते. ज्याचा परमार्थ चांगला व्हावा असं वाटतं त्याला श्री गुरुची कृपा लागते. विठाला प्राधान्य 4 कृपा सांगितल्या, 4 कृपा, पण सगळ्यात महत्वाची कृपा मला असं वाटतं श्री गुरुची आहे. का? माझे ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव माने तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे. म्हणून गुरु कृपा माणसाच्या जीवनात जर असेल तर कोणत्याही अभंगाचा, सूत्राचा, ओवीचा अर्थ आपल्याला लगेच कळतो. विठाला एकानं विचारलं, महाराज विशेषतः लाभ संता संगी, तुका म्हणे काळा वैकुंठी दुर्लभ, तुम्ही असं म्हणता, आम्ही असं ऐकलंय, आम्ही असं ऐकलंय. एक वेळेला तुम्ही भगवान परमात्म्याकडे तक्रार केली. म्हणजे काय तक्रार केली? तुम्ही म्हणले वैकुंठात होते, मग तिथं बरं नव्हतं का? वैकुंठात कशाची कमतरता आहे? काय नाही. पहिली गोष्ट ते समजून घ्या बरं का. 3 प्रकारचे वैकुंठ तुम्हा आम्हाला सांगितलेले. एका गावात मी असंच म्हणलो, चला कुणाला याच्या वैकुंठाला? एका म्हातारीनं हात वरी करे म्हणे, मेल्या तो मारायला आला का? अरे म्हणलं बाबा 3 वैकुंठ आहे. भगवान परमात्म्याचं नाम हे सुद्धा काय काय ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. दुसरा त्याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल, वैकुंठित होण्याच्या अगोदर आपण काला घेतला पाहिजे. काय केलं पाहिजे? काला घेतला पाहिजे. आपलं वय कुंठित होण्याच्या अगोदर काय घेतला पाहिजे? काला. नाथ महाराजांनी तर असा टोला दिला, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, काला नाही, नामस्मरण नाही, वारी नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, गाथा पारायण नाही. नाथ महाराज म्हणले खरं तर याला 6वीनं 5वीच्या दिवशीच न्यायला पाहिजे होतं, पण नेला कैसा नाही, 6वीने नेला कैसा नाही, 6वीने नेला कैसा नाही, 6वीने नेला कैसा नाही. काय माय गेली होती भूता बाची, हरी नये मुखाशी अरे बुढा, हरी नये मुखाशी अरे बुढा, हरी नये मुखाशी अरे बुढा. आपल्याला 12चा पाहणा लागत होता, पण तो तुम्ही डायरेक्ट 14चा लावला. पण असू द्या, तरी मिळून घेतो. आहे का? एवढा आपला अधिकार नाही म्हणायचा नाही का. काय माये गेली होती टिंब टिंब, पण आहे का आपल्याला एवढंच पाहिजे होतं. हरी भक्ती विने पशु, भक्ती विने पशु कशासी वाढला, 6वीने नेला कैसा नाही. म्हणून काला न घेता जर आपलं वैकुंठित झालं तर आपल्याला वैकुंठाची प्राप्ती नाही. तिसरी गोष्ट, एक भूवैकुंठ सांगितलं. भूवैकुंठ कुठे आहे? भूवैकुंठ हो जंबुया दीपा माझी, एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया टाया, काही भोजन मागया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो.
भारताच्या चारही बाजूला चारी धाम आहेत आणि बरोबर सेंटरला मध्यभागी श्री क्षेत्र पंढरपूर आहे. तेही सप्तद्वीपापैकी कोणत्या द्वीपात आहे? जम्बू द्वीपामध्ये. मग पंढरपूरला सुद्धा वैकुंठ म्हणलेले. तुका मने पेठ भुवरी हे वैकुंठ. 3 प्रकारचे वैकुंठ मी तुम्हाला सांगितले. आता ऐका. पण जिथे भगवान श्री विष्णू वास्तव्याला आहे तिथं काला नाही. महाराज म्हणले तिथं काला नाही म्हणून आम्ही इथं आलो. वैकुंठितो ऐसे नाही म्हणले कवळ काही काल्याचे. म्हणले महाराज वैकुंठात काला नाही, मग विशेषः लाभ संतन संगे हे आम्हाला पटलं. पण हा काला नेमका मिळतो कुणाला? काला मिळतो कुणाला? तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं हा काला मिळतो भाविकाला, ज्ञानाला नाही. कोणाला मिळतो? भाविकाला मिळतो. कारण एके ठाई काला दिला तो भाविकाला, असं या ठिकाणी निळोबरायांनी म्हटलेलं आहे. म्हणून काला आतापर्यंत कुणी कुणाला द्याला थोडंसं आपण चिंतन करा. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही माणसानं काल्याचे कीर्तन कृष्ण मधात येईना, किर्ल्यात आता लोक आला नाही पण मी मधात आणणार आहे. कृष्ण किर्ल्यात आतापर्यंत मधात कोणी आणला नाही पण मी आणणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बोर झालात का? चहा सांगू का एकदा? नाही का? तुमचं दुखत का काही? ऐका ना, मायच्याने तुम्ही टेन्शन घेऊ नका. बापू आता या मंदिराचा वर्धापन दिन एका दिवसाचा प्रत्येक वर्षी करावा लागत असतो, बरोबर आहे? पुढच्या वर्षी नंदूभाऊ माझी विनंती आहे बरं का रामराव, माझे मित्र बसलेले आहेत म्हणून पण ते सगळ्याचं नाव घेतलं कडू. एका गावात असंच झालं, ज्यानं तारीख घेतली त्याचं नावच विसरलं. त्यांना त्याचा बाप उभा केला, दांडका हातात त्याच्या दिलं आणि ते नुसता फिरू लागला पुढे. मी म्हणलं बाबा का म्हणून फिराता? तू चलू दे म्हणे तुला मग सांगतो. कीर्तन सुटल्यावर त्यांना सांगितलं नाव का लय मोठं होतं का थोडंच होतं, का नाही घेतलं? म्हणलं त्याच्यासाठी का दांडकं घेऊन फिरतो? म्हणून ऐका, तुम्ही बोर झालात, मला माहिती आहे तुम्ही बोर झालात. ऐका, पुढच्या वर्षी आता मी कीर्तन कसं सांगायला लागलो? मी उभ्याना तुम्हाला कीर्तन सांगायला लागलो, म्हणजे उभा राहून सांगायला लागलो. तुम्ही बसून ऐकायले. इमानदारीना मायच्याने पुढच्या वर्षी तुम्ही असं करा, प्रत्येकाला एक एक वळकटी किंवा सतरंजी उशीन शाल द्या आणि इथं कूलर लावा. मायच्याने मी बसून सांगन, तुम्ही झोपून ऐका. हो, अजिबात ताण घ्यायचा नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ऐका, कीर्तनामध्ये माणसानं असं जसं काय आपल्या घरातले सगळेच एकदा मरावेत तेवढं संकट आपल्यावरती यावं. म्हणजे फोडिली गोवरी आयशे त्याचे तोंड, असं बसू नये. कीर्तनात कसं बसावं? फ्रेश. माणूस फोटो काढताना कॅमेऱ्याकडे कसं पाहते? असं. एक सांगू का तुम्हाला, माईच्यानी प्रपंचात आपण सगळे आंबट झालेलो आहे. कशा? ताक सांडा दुरी तुका म्हणी सांडा, हे म्हणायचं काम पडलं नाही. हे काल्यातलंच सांगायलो तुम्हाला मी. हे ताक सांडा दुरी हा देव करा जवळी, म्हणजे कृष्ण परमात्मा काय करा? कंठामध्ये धारण करा. आणि ताक फेकून द्या, सांडून द्या, त्याला दुरी करा. आपण सगळे आंबट झालो, कारण आंबट प्रपंचामध्ये रंगलोत ना आपण. म्हणून आतापर्यंत ही प्रपंच कोणाला रंगीता आला? चांगले चांगले गेले करिता बरोबरी, दुरावशी दुरी भवाची पुरी भावावशी. वाहत गेलेले सांगू का तुम्हाला? वाहत गेलेले आतापर्यंत. हो आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी रिता ठाव नाही कोठे. हो आज मेला पंजा मेला बाप
पमसना गेला. की सगळे 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 भाऊ नदीमध्ये ह्या महापुरामध्ये आतापर्यंत वाहून गेले. मग हे वाहून गेले, मग आपण सावध व्हायला पाहिजे का नाही? पण आपण आणि सावध. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे मेलो सांगता सांगता आपण सुधरत नाही. आपण का सुधरत नाही माहितीये का? अनंत जन्माचे आपल्या मनावर हे प्रपंचाचे संस्कार पडलेले. हा, मी नेहमी 2 प्रश्न विचारत असतो कीर्तनात. किती प्रश्न? 2 प्रश्न. किती? 2. आता लहान तोंडी मोठा घास होईल, पण तो म्हणजे काही गोष्टीची प्रपंचामध्ये आपण धडसोड करतो, बरोबर आहे की नाही? तसे भाऊ धडसोड करतीलच. मला याची पूर्णपणे शाश्वती आहे. कारण मी इथं बोलत असताना माझ्या मुखरूपी चुलीवरती शिजलेल्या बाजऱ्याच्या कण्या तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये वाढण्याचा मी प्रयत्न करतोय. त्या गोड करून घेणं हे तुमचं ज्याचं त्याचं काम आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून 2 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आपण प्रपंचामध्ये आंबट झालेली माणसे पहा ना तुम्ही. आपल्यामध्ये एवढी सुद्धा हिंमत नाही मी कोण आहे ते सांगायची. अहो साधारण प्रश्न विचारतो तुम्हाला 2. आता तुम्ही सगळेजण इथं आलात. तुम्ही सगळेजण इथं आलात, मला खूप आनंद वाटला. कारण एवढा समाज कीर्तनाला पहिल्यांदाच मी समोर पाहतो, बरोबर आहे की नाही बाबू? खूप. कारण एवढ्या उन्हामध्ये लोक कूलरच्या हवेला बसलेले असतात, बरोबर आहे की नाही? पण तुम्ही सगळेजण आलात बरं का. तसं काय नाराज होऊ नका. माझ्या गाडीच्या डिक्कीत मी जुन्या 2000च्या नोटा आणलेल्या, प्रत्येकाला एक एक देणार आहे मी. हा ऐका. आता मी 2 प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य, ते डेअरिंग, तेवढं म्हणजे उत्साहानं तुम्ही हात सुद्धा वरी करता का नाही हे मला कळेल का नाही? म्हणून मी प्रश्न असा विचारतो, तुमच्यापैकी जो सज्जन आहे त्याने 1 मिनिटासाठी हात वरती करायचा. तुमच्यापैकी जो सज्जन त्याने हात वरती करायचा. सारे तुर्जन बापू येऊ का चहा घेऊ? बाकीच्या जाऊ द्या, तुम्ही तरी करायला पाहिजे होता ना. ऐका ना, खूप वाईट गोष्ट घडली. काय माझं भाग्य कमी पडलं असं की माझं खऱ्या अर्थानं करंट कपाळ झालाच. खऱ्या अर्थानं म्हणजे मी बदनशिबी निघालो. विचारा ना का मामा? का योग सज्जन कीर्तनाला नाही म्हणून? बरं जाऊ द्या, तुम्ही सज्जन नाहीत ना, सोडून द्या. मी विषय सोडून देतो. मी टेन्शन घेत नाही बरं का, अजिबात टेन्शन घेत नाही मी. आपलं कीर्तन आणि मी सारखा. आपलं कीर्तन असतं घालीन लोटांगण मोकळं पटांगण. हो, मी कशाचं टेन्शन घेत नाही. माझ्या तब्येतीतून तुम्हाला अंदाज लागलाच असेल. हो, मी कशाचं टेन्शन घेत नाही. हो, बिनघोर माणूस आहे म्हणून झोपलो तरी घोर होतो. हो ऐका, तुमच्यापैकी सज्जन कोणी नाही, जाऊ द्या. आता दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी दुर्जन कोणी त्यानं हातवरी करा. मी बोलत असताना पंथाचा आवाज थोडासा कमी, गात असताना वाढी जा. कारण ते बोलले की माझ्यावर इकडे दाब येतो. हा ऐका, आपण खऱ्या अर्थाने दुर्जन म्हणून हात वरती करू शकत नाही आणि सज्जन म्हणून हात वरती करू शकत नाही. सज्जन म्हणून का हात वरी करीत नाही माहिती का? आपण आपल्या सगळ्या गोष्टी ध्यानात येतात. कोणत्या? आपलं जे मन आहे, आपलं मन बोलते हात वरी करू नको. का? गावात मारुतीचं मंदिर बांधणं चाललं, त्यावेळेला शेळ्या खोट्या मोडीत होत्या. रात्री 2 वाजता जाऊन आपण गज चोरला, शेळ्याला खोट्या केल्या. अजिबात हात वरी करू नको, करू नको वरी. एकादशीला एकदा भजनाला गेलो, बायकोन हळूच फोन केला रात्री 11 वाजता. होय व बाब्याचे बाप, आपल्या घरचा लाईट शाट झाला. इमानदारीनं रात्री 3 वाजता सकाळी भजन संपल्यावर यानं शाट झालेला बल्ब खिशात घातला, मंदिरात आला आणि मारुतीच्या मंदिरातला चालू बल्ब काढा आणि शाट झालेला लावून द्याला. तो घरी नेला. हातवरी करू नको, हात वरी करू नको. शेजाऱ्याच्या पोरीचं चांगल्या ठिकाणी जमलं होतं, काय नाही त्या पोराच्या शिदुरीच्या गाडीजवळ गेला आणि पाय आदळून इतकंच म्हणला, मला काय माहित पोराला घोरं येते. तो हात वरी करू नको.
आपण हातवरी करू शकत नाही, कारण तेवढे भांडे कामं आपण केलेले असल्यामुळं पूर्णतः आपल्याला गॅरंटी आहे का आपण सज्जने म्हणून नाही. अहो सांगणारा नाही तुमचे सोडून द्या विठाला. पूर्णतः आपण सज्जन नाही आणि पूर्णतः आपण दुर्जन नाही, म्हणून योजना कशी केली संतांनी पहा. उद्धाराया जन जड जीव, म्हणून तुम्ही आम्ही कसे दीन जीव जड जीव आहेत आणि जड जीवाच्या उद्धारासाठी जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांनी या ठिकाणी अवतार घेऊन प्रत्येकाला नरदेहात आलेल्या प्रत्येकाला काला मिळावा यासाठी ही नाम सप्ताह 2 दिवसीय कार्यक्रम, वर्षाचे कार्यक्रम, 4 महिन्याचे कार्यक्रम हे आयोजित तेव्हापासून करतात. विठाला.